माणगाव तालुक्यात विळेभागाड येथील नामांकित पोस्को स्टील कंपनी ही गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यासाठी तसेच विळेभागाड या परिसरातील गावांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकोपयोगी उपक्रम राबवित असते। पोस्को कंपनीने शुक्रवार दिनांक 21 जून रोजी एका नवीन उपक्रमाचा संकल्प करून घोषणा केली। विळेभागाड एमआयडीसी मधील एकूण 32 गावे प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प त्यांनी शृंखला या संस्थेच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगितले। यावेळी शृंखला या संस्थेच्या सीईओ अस्मिता शर्मा यांनी प्लास्टिक कचऱ्यामुळे मानव, पशु पक्षी, निसर्ग यांना कशा प्रकारे हानी होते हे आपल्या मार्गदर्शनात सांगितले। तसेच विळेभागाड परिसरातील हा प्लास्टिकचा कचरा रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांच्या माध्यमातून गोळा केला जाणार असून पोस्को कंपनी या शाळांकडून हा कचरा दर आठवड्याला जमा करून तो शृंखला या संस्थेला दिला जाणार असून पोस्को कंपनीच्या प्लास्टिक कचरा संकलित करण्याच्या उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा भागाड येथून झाली असून यावेळी विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक यांच्याकडून या प्लास्टिक कचरा संकलन करण्याच्या उपक्रमाबाबत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला। यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकारी शुभांगी नाखले, जयवंत गायकवाड, पोस्कोचे अधिकारी महेंद्र तट्टे, कुलदीप पुरंदरे, स्वप्नील पाटील तसेच शिक्षक, पालक व माणगावचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबद्दल आपण सविस्तर सांगावं। जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज आपण निसर्ग संवर्धन या विषयाला पकडून पोस्को ऑर्गनायझेशननी इथे भागड या शाळेमध्ये एक नवीन उपक्रम चालू केला आहे आणि तो उपक्रम म्हणजे प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर। म्हणजे प्रत्येक शाळेने प्लास्टिक रिसायकलिंग करायला हवं आणि हे प्लास्टिक घराघरामध्ये जमा व्हायला हवे। दर महिन्याला शाळा आपला एक रिसायकलिंग डे मनवतील, ज्या दिवशी घरातून मुलं आपले प्लास्टिक घेऊन येतील जे स्वच्छ, कोरडं आणि व्यवस्थित कापलेलं असेल आणि ते शाळा जमा करेल आणि शाळेतनं ते रिसायकलिंगला जाईल। या माध्यमातून एका शाळेतनं आपण एक गाव स्वच्छ आणि सुंदर करणार आहोत आणि पोस्कोनी हे काम आपल्या हाती घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। आपल्याला काय आव्हान? सर्वांना नमस्कार, मी शुभांगी नाखले, डेप्युटी सीईओ वॉटसन वॉटर अँड सॅनिटेशन। आज शृंखला फाउंडेशन ही जी संस्था आहे याच्यासोबत टायअपमध्ये आपण पोस्को कंपनीसोबत एक उत्स्तुत्य असा उपक्रम राबवला। त्या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण भागाड या शाळेत आलो आहे आणि प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी आपण एकत्रित शृंखला फाउंडेशनसोबत काम करणार आहोत। या कार्यक्रमासाठी मॅडम, शृंखला फाउंडेशन आणि पोस्को या टीमचे मी आभार मानते। थँक्यू एव्हरीवन। जनोदय करिता गौतम जाधव, इंदापूर।